उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यात जय गुजरातचा नारा दिलेला आहे। अमित शहांसमोर शिंदेंनी हा नारा दिलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असा नारा यावेळेस शिंदेंनी दिलेला आहे। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। तर शिंदेंच्या पोटातलं ओठावर आलंय। शिंदेंच्या पक्षाची स्थापनाच सुरतला झाली अशी टीका यानंतर संजय राऊतांनी केली आहे। पोटातलं ओठावर आलं एकनाथ शिंदेंच्या। त्यांच्या पक्षाची सुरुवात तर सुरतमध्ये झाली ना। त्यांच्या पक्षाची स्थापना शहा सेनेची ही सुरतला झाली। त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतला झाला। त्याच्यामुळे त्यांच्या गर्भात आणि पोटात जे आहे सगळ्यांच्या ते बाहेर येत आहेत। त्यात नवीन काय आहे? आणि आता पाहूया इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये। एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात या घोषणेवरून विरोधकांनी रान उठवलेलं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांच्या टीकेची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला। एकनाथ शिंदेंचं गुजरातवर प्रेम वाढलं आणि महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं, इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलंय। शिंदे गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला गेले होते म्हणून शिंदेंनी जय गुजरात म्हटलं असं स्पष्टीकरण उदय सामंतांनी दिलं आहे। शिंदेंच्या विधानाचा आव्हाडांनी समाचार घेतलेला आहे। आता शिंदे भेटल्यावर काय म्हणायचं? केम छो शिंदे साहेब, सारुचेना असं बोलायचं का असा टोला आव्हाडांनी लगावलेला आहे। अमित शहांसमोर जय गुजरातची घोषणा केल्यामुळे एकनाथ शिंदे टीकेचे धनी ठरलेले आहेत। ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर बाळासाहेबांच्या विचारांपासून हे दूर झाले असा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे। एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या घोषणेवर पटोलेंनीही टीका केली। खऱ्या अर्थानं महाराष्ट्राबाबत सरकारची वास्तविकता स्पष्ट झालेली आहे। गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये हे धुतले गेलेत आणि त्याचा असर अजूनही गेलेला नाही। महाराष्ट्राच्या भूमीवर आलेल्या प्रत्येकानं जय महाराष्ट्रच बोलावं असंही नाना पटोलेंनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंनी जय गुजरात म्हणणं हे चांगलं नाही। तुम्हाला हिंदी सक्ती करायची असेल तर देशामध्ये मराठी सक्ती करा असं आवाहन यावेळी जरांग यांनी शिंदेंना केलेलं आहे। पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंनी जय गुजरात अशी घोषणा दिली होती, त्यावर जरांग यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। मराठी हिंदी भाषेच्या वादामध्ये केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडियांनी उडी घेतली आहे आणि त्यानं राज ठाकरेंना सोशल मीडियावर थेट आव्हान दिलं। मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते बोल असं राज ठाकरेंना एक्सवर टॅग करून एकेरी शब्दात उल्लेख केडियानं केला आहे। महाराष्ट्रामध्ये राहिल्यावर मराठी शिकावी हा आग्रह करा, पण दुराग्रह करूनही करू शकत नाही अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी केडी यांच्या या आव्हानावर दिलेली आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी, उद्योग करणाऱ्यांनी मराठी बोललंच पाहिजे। मराठी बोलता येत नसेल तर मराठी माणूस अद्दल घडवेल असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे। उद्योगमंत्री उदय सामंतांनी सुशील केडी यांना सुनावलेलं आहे। नेत्याला आव्हान करतो यापेक्षाही मराठी बोलणार नाही मगरुरी असून उपयोगाचं नाही। जो महाराष्ट्रात राहतो त्यानं मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे असं उदय सामंतांनी म्हटलं आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केडिया प्रकरणावर प्रतिक्रिया दिली। हा केडिया नाही तर कीड आहे महाराष्ट्राला लागलेली। सरकारला थोडाफार मराठीचा अभिमान उरला असेल तर या सडक्या बुद्धीच्या माणसानं सुरक्षा मागितल्यास ती पुरवू नका आणि या केडियाला मगरुरीचं उत्तर जरूर मिळेल असंही अंबादास दानवेंनी सुनावलंय। राज ठाकरेंबद्दल भाजपचे नेते नवीन कुमार जिंदाल यांनी अर्वाच्य भाषेत टीका केलेली आहे। राज ठाकरे में इतनी ही हिम्मत है तो मुंबई के शांतिदूतों से मराठी बुलवाकर दिखाए असं आव्हान जिंदाल यानं दिलेलं आहे। राज ठाकरेंचा उल्लेख सडकछाप गुंडा आणि देशद्रोही असाही करण्यात आला आहे।
विजय मेळाव्यासंदर्भात आमदार आदित्य ठाकरेंनी आवाहन केलंय. निमंत्रण पत्रिकेची वाट पाहू नका, मराठी प्रेमींनी या मेळाव्याला यावं असं ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले. वरळी डोममध्ये ठाकरेंचा हा मेळावा होणार आहे. मुंबईतील वरळी डोम इथं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा एकत्रित भव्य मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यावरून भाजप नेत्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. आमदार परिणय फुकेंनी विधान परिषदेमध्ये यावेळेस एक कविता सादर करून ठाकरेंना डिवचलं. मराठी भाषा वादामध्ये आता हिंदुत्वाची एंट्री झाली आहे. हिंमत असेल तर हिंदीत बोलणाऱ्या टोपीवाल्यांना मारून दाखवा असं आव्हान मंत्री नितेश राणेंनी मनसेला दिलेलं आहे. दुसरीकडे काठ्या चालवणाऱ्यांनी तलवार चालवायला शिकवू नये असं प्रत्युत्तर संदीप देशपांडेंनी दिलेलं आहे. उद्याच्या विजयी मेळाव्याचा माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आढावा घेतला. मराठी माणूस उद्या एकवटणार आहे. ठाकरे बंधू मराठी माणसासाठी एकत्र येत आहेत असं पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे. तर हा मराठी माणसाच्या विजयासाठी मेळावा असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत ती चांगली गोष्ट आहे. त्यात कोणाचं काय दुखण्यासारखं नाही असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असून सामाजिक नाही अशी ही प्रतिक्रिया जरांगेंनी दिली आहे. हिंदी सक्तीच्या जीआरची होळी केल्याप्रकरणी 250 ते 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवारी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये जीआरची होळी करण्यात आली. या प्रकरणी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीचे डॉक्टर दीपक पवारांसह 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरोधात मोर्चा काढल्यानंतर वातावरण तापलेलं आहे. व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल असा थेट खरमरीत इशाराच मनसे नेते संदीप देशपांडेंनी परप्रांतीय व्यापाऱ्यांना दिला आहे. गुंडशाही करणाऱ्यांना फडणवीसांनी इशारा दिलेला आहे. मराठी येत नाही म्हणून व्यापाऱ्याला मारणं चुकीचं आहे. गुंडशाही खपवून घेणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिला आहे. जालन्यामध्ये मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे तिच्या वडिलांना अमानुष मारहाण करण्यात आली. जालना शहराजवळील यमुना रेसिडेन्सीमधील ही घटना आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये मारहाण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली. पुण्याच्या वाघोलीमध्ये विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या वाहन चालकानं महिला पोलिसाला अरेरावी केली. वाहनाचा फोटो काढल्याचा राग मनात धरून चालकानं महिला पोलिसाला अरेरावी केलेली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. वाघेश्वर चौकून राहिला आणि मी काय बोलणार आहे. इथपर्यंत आले तुम्ही निम्म्या. मी कशाला खोटं बोलता तुम्ही खोटं बोलताय. इथपर्यंत आले हे बघा, इथपर्यंत आले. वाघेश्वर चौकून राहिला आणि मी काय बोलणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 3 ऑक्टोबर 2024 रोजी मिळाला आणि त्यामुळे 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा होणार असे आदेश राज्य सरकारनं जारी केलेले आहेत. सिरगुटचाटे आंदोलन करून समाजाला न्याय मिळत नाही, आंदोलन करावं तर मराठ्यासारखं असं म्हणत जरांगेंनी लक्ष्मण हाकेंना डिवचलेला आहे. मी त्यांना विरोधक मानतच नाही, ते कारण नसताना मला विरोधक मानतात असा टोलाही जरांगेंनी लगावला. त्यांनी अप्रत्यक्षरित्या हाकेंच्या मुंबईतील आंदोलनावर टीका केली आहे. गिरीश महाजन गुंडटोळ्या चालवतात आणि गुंडांना प्रवेश देतात. त्यांची 100 प्रकरणं माझ्याकडे आहेत असा इशारा संजय राऊतांनी दिलेला आहे. तर 35 वर्ष झाले मी आमदार आहे, माझी एखादी गुंडटोळी सांगा असं प्रतिआव्हान गिरीश महाजनांनी केलेलं आहे. आमदार संग्राम जगतापांना धमकी आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ झाली आहे. त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांना मेसेजद्वारे जगताप यांना गोळ्या घालण्याची धमकी आली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घागेंनी यांनी जगताप यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याबाबत आदेश काढलेले आहेत. कोल्हापुरातल्या वड्याची वाडीमध्ये रस्ता नसल्यानं शेतकऱ्यांचे हाल होत आहेत आणि ही बातमी सामनं दाखवली होती. त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफांनी या बातमीची दखल घेतली. शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे रस्ता होऊ शकला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. भाजपचे लोक नेहमीच वारकरी आणि देवाचा अपमान करतात, त्यांची ही नेहमीची सवय अशी टीका सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी पंढरपुरात केली.
खासदार प्रणिती शिंदे आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरमध्ये आल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पेणमधील गणेश मूर्तिकार आता महावितरणच्या विरोधात एकवटले आहेत. गणेशोत्सव अवघ्या 1.5 महिन्यांवर येऊन ठेपलाय आणि कार्यशाळांमध्ये रात्रंदिवस काम सुरू आहे. मात्र सतत वीज खंडित होत असल्यानं मूर्तिकामामध्ये व्यत्यय येत असून त्याचा कामावर परिणाम होतोय. महावितरणमुळे आमच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली येईल असं मूर्तिकारांचं म्हणणं आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विधान भवन परिसरातील SBI बँकेसमोर जोरदार निदर्शनं केली. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. रत्नागिरीमध्ये थकीत बिलांवरून ठेकेदार संघटना आक्रमक झालेली आहे. जिल्ह्यातील 500हून अधिक ठेकेदारांची 700 ते 800 कोटींची बिलं लटकलेली आहेत. केलेल्या कामाचे पैसे मिळत नसल्यामुळे ठेकेदार हतबल झाले आहेत. शासनाकडून गणेशोत्सवापूर्वी बिलं मिळावीत यासाठी ठेकेदारांनी प्रशासनाला निवेदनही दिलं आहे. वाढीव वीज बिलानं त्रस्त नागरिकांसह ठाकरे सेनेनं धुळे वीज वितरण कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलेलं आहे. धुळ्याच्या पारोळा रोडवरील वीज वितरण कार्यालयाच्या बाहेर वाढीव वीज बिल हातात धरून वीज वितरण विभागाच्या नागोंदी कारभाराचा तीव्र निषेध नोंदवण्यात आलेला आहे. यवतमाळच्या घाटंजी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विरोधात नागरिकांनी आझाद मैदानामध्ये मुंडन आंदोलन केलेलं आहे. निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी, सर्व निविदांची पारदर्शकता आणि देयकांची फेर चौकशी करावी आणि संबंधित अभियंत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशा विविध मागण्या यावेळेस करण्यात आलेल्या आहेत. चंद्रपूरमधील सिंदेवाही ते टेकरी या वर्दळीच्या रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात नागरिकांनी खड्ड्यात बसून आंदोलन केलं. नायब तहसीलदार मंगेश तुमराम यांनी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पुढील 15 दिवसांमध्ये रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशाराही यावेळेस देण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून काम सुरू असलेल्या धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाला कोंडाईबारी घाटामध्ये भगदाड पडलं. कोंडाईबारी घाटातील एका पुलावर हे भगदाड पडलेलं आहे. पुलावरील एका बाजूची वाहतूक बंद करून घाटातील दुसऱ्या पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. महामार्गाचं कोट्यवधींचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलेलं आहे. कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची 6 वर्षात दुरावस्था झालेली आहे. 3,50,00,000 खर्चून उभारलेल्या पुलाच्या सळ्या या बाहेर आल्या आहेत, तर कॉन्क्रीटला जागोजागी तडे पडलेले आहेत, खपल्याही उडाल्या आहेत. म्हणून पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये 81 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. या 81 अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या 19,708 विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे. त्या विद्यार्थ्यांचं समायोजन आणि इतर शाळांमध्ये आता करण्यात येणार आहे. या शाळा बंद करण्याची नोटीस यापूर्वीच बजावण्यात आल्याची माहिती आहे. नाशिक जिल्हा बँकेच्या सभेत ठेवीदार, शेतकरी आणि बँकेचे प्रशासक समोरासमोर आलेले आहेत. शेतकरी प्रतिनिधींची बेकायदेशीर निवड केल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या वसुलीला देखील त्यांनी विरोध केला आणि यावेळेस कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे उपस्थित होते. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील पानगाव ग्रामपंचायतीनं आदिवासी समाजावर सामाजिक बहिष्कार टाकलाय. आदिवासी समाजाला गावामध्ये कुठल्याही मूलभूत सुविधा आणि अन्य सुखसुविधा देऊ नयेत असा ठराव करण्यात आलेला आहे आणि यावरून सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते बजरंग ताटेंनी केलेली आहे. धाराशिवमधील येणेगूर येथील कॅप्टन जोशी विद्यालयामध्ये 17 मुलींना विषबाधा झालेली आहे. ताप, पोटदुखी, मळमळ झाल्यानं मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यातील 4 मुली गंभीर आहेत. आरोग्य विभागाची टीम शाळेमध्ये दाखल झालेली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये बोगस बियाणं विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यानं बळीराजा पेरणी करतोय. आता पेरणी अंतिम टप्प्यात आलेली असून बियाणं न उगवल्याच्या तक्रारी देखील येत आहेत. तब्बल 117 शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणं उगवलं नसल्याची तक्रार केली आहे. भाजपा आमदार संजय कुटेंच्या चालकाच्या मृत्यू प्रकरणी शहरामध्ये बंदची हाक देण्यात आली.
CID चौकशीच्या मागणीसाठी आज सर्व पक्षीयांनी बंदचं आवाहन केलं. सकाळपासून बंदला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. कुटेंचा कारचालक पंकज देशमुख याचा 3 मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. पंकज यांच्या पत्नीनं ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे. संशय या न्याय कृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या त्यांची परभणीच्या गंगाखेडमधील धैफळे बंधूंनी केलेली शेतीची वाटणी चर्चेचा विषय ठरली आहे. 2 प्राध्यापक भावांनी शेती करणाऱ्या भावाला मोठी वाटणी दिलेली आहे. एवढंच काय तर त्यांच्या मुलाचं शिक्षण आणि लग्नाची जबाबदारीही घेतली आहे. वाटे हिश्श्यासाठी आईचा अंत्यविधी रोखून धरणाऱ्या मुलांच्या जगामध्ये या 3 भावांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. सावंतवाडीच्या जिल्हा कारागृहाची संरक्षक भिंत कोसळली आहे. दगडी भिंतीवर सिमेंटचं बांधकाम भोवलेलं आहे. तर कारागृहाच्या चहूबाजूच्या तटबंदीला देखील धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कैद्यांना ओरसच्या कारागृहात हलवण्याची माहिती आता कारागृह अधीक्षक सतीश कांबळे यांनी दिली आहे. 30 जुलैपर्यंत स्वतंत्र दिव्यांग वसतिगृह सुरू करण्याची मागणी दिव्यांग विद्यार्थ्यांनी केली. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळत नाहीये आणि त्यामुळे दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या बाहेर अन्नत्याग उपोषणाचा इशारा या दिव्यांग विद्यार्थी प्रतिनिधी गौरव मालक यांनी दिलेला आहे. पाऊस, वारा आणि तापमानाचा अंदाज लावण्यासाठी खास सेन्सर बेस उपकरणाचा वापर केला जात असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभाग प्रमुख प्रवीण कुमार यांनी दिली आहे. दररोज आकाशामध्ये 35 ते 40 किलोमीटर उंच सेन्सर उपकरणं लावलेले मोठे फुगे सोडले जातात. त्याला रेडिओ सॉन्ड असं म्हणतात, ज्याद्वारे हवामानाचा अंदाज घेतला जातो. उल्हासनगरातील प्रेमनगर टेकडी परिसरात दारू पिताना झालेल्या वादातून मित्रानंच मित्राची हत्या केली. किरकोळ वादातून आरोपी शकीलनं लाकडी दांडक्यानं मित्रावर प्रहार केला. या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत. पालघरमध्ये नदीवर पूल नसल्यामुळे रबर बोटीतून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू आहे. मुसळधार पावसात छोट्याशा बोटीतून छत्रीचा आधार घेत विद्यार्थी नदी पार करत शाळेमध्ये जातात. या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे काही भागांमध्ये रस्ते पूर्णपणे बंद आहेत. देहरजे शिळ गावाला जोडणाऱ्या देहरजे नदीवरील पूल हा पार करताना पांडुरंग मेरे यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते प्रवाहात अडकले होते. प्रशासनाच्या आणि नागरिकांच्या मदतीनं त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. सुदैवाने या नागरिकाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदाघाट परिसरामध्ये पूर आलेला आहे. मात्र काही अतिउत्साही नागरिक इथं हुल्लडबाजी करताना दिसत आहेत. अशा स्थितीमध्ये नसतं धाडस करू नका अशा सूचना देऊनही नागरिक ऐकत नाहीयेत. महाड तालुक्यात पावसाळी पर्यटनावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. नाणेमाची धबधब्यावर काही गिर्यारोहकांनी स्टंटबाजी केल्यानंतर प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतला. 31 ऑगस्टपर्यंत इथं निर्बंध असणार आहेत. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. इगतपुरीमध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे भावली धरण 100% भरलं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 100% भरणारं भावली हे पहिलं धरण आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. तर या धरणावर पर्यटकांची गर्दी देखील वाढलेली आहे.